बोंधूबाबा अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू आहे। खरातनं गेल्या काही वर्षात जवळपास 200 कोटींची माया जमवल्याची चर्चा आहे। नाशिक पोलिसांकडून मिरगावमधील फार्म हाऊसची रात्री तपासणी करण्यात आली। फार्म हाऊसवर एक पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केलंय। काही वापरलेले तर काही न वापरलेली काडतुसं सापडल्याची सुद्धा माहिती आहे। बोंधूबाबा अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती। नाशिक शहरात अलिशान बंगला, ऑफिससह पाथर्डीमध्ये कोट्यवधींची 30 एकर जमीन, सिन्नरसह ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डीतील कोट्यवधींची जमिनीचाही समावेश। नाशिक पोलिसांकडून सिन्नरमधील मिरगावच्या फार्म हाऊसची तपासणी। खरातच्या मालमत्ता आणि अन्य महत्त्वाची कागदपत्र पोलिसांच्या ताब्यात। खरातच्या फार्म हाऊसमधून एक पिस्तूल देखील पोलिसांकडून जप्त। काही वापरलेली तर काही न वापरलेली काडतुसं सापडली। बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्याकडे एसआयटीची जबाबदारी देण्यात आली आहे। बोंधूबाबा खरात प्रकरणात गेल्या काही तासांपासून एसआयटी चौकशीला सुरुवात झाली। 24 तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अशोक खरातशी संबंधित 3 गुन्ह्यांच्या तपासासाठी एसआयटी नियुक्त। आयपीएस तेजस्विनी सातपुते एसआयटी प्रमुख। नाशिकमधील सरकारवाडा, वावी आणि अहिल्यानगरमधील शिर्डी पोलिसात 3 स्वतंत्र गुन्हे। शिर्डीमध्ये अश्लील फोटो व्हायरल प्रकरणी पीडितेकडून एका विरोधात गुन्हा दाखल। अश्लील व्हिडिओ व्हायरलची धमकी आणि 5 कोटींची खंडणी प्रकरणी वावी पोलिसात गुन्हा दाखल। सरकारवाडा पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेची लैंगिक शोषणाची तक्रार। गंभीर कलमांमुळे महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाचा उच्चस्तरीय तपासाचा निर्णय। सर्व कागदपत्र आणि केस डायरी तत्काळ एसआयटीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश। तपासाचा प्रगती अहवाल नियमित सादर करण्याच्या सूचना। या निर्णयामुळे खरात प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे।